प्रसारित। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहालात मोठ्या उत्साहात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी युवराज श्रीमंत यशवंतराव महाराज होळकर, जहागीरदार भोजराज बारगळ यांचे वंशज श्रीमंत अमरजितराजे बारगळ, विजयराजे उपाध्याय होळकर, श्रीमंत सरदार ऋषिकेश पागणीस, श्रीमंत सरदार अभय फडणवीस, मुकुंदराजे होळकर, जहीद बंगले, सरदार अश्विन पळशीकर, अभिषेकराजे होळकर, नानासाहेब मार्तंडराव होळकर, मंदार अनिल चौधरी, पुष्कर हिंगणे आदींसह राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते। तसेच मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादासाहेब भुसे, मंत्री जयकुमार रावल, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार चित्रा वाघ, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, जयश्री अहिरराव, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यावेळी उपस्थित होते। या सन्मान सोहळ्यानिमित्त राजघराण्यातील वंशजांची चांदवड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। तसेच या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त चांदवड येथील प्रसिद्ध रंगमहालात पुरातन शास्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले असून 2 अधिक संस्थांचे दस्तावेज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले मंदिर, पाण्याची व्यवस्था तसेच महाल वाडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले, जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या हिंदू संस्कृतीची माहिती मिळावी व इतिहास समजेल व पुरातन वाडे व रंगमहालाचे जतन होईल। देवींची 300वी जयंती आहे आणि महाराजांनी 21 तारखेला दुसरीकडे शासकीय कार्यक्रम असल्यामुळे 29 तारखेची इथल्या संस्थानिकांना वेळ मिळेल आणि या रंगमहालामध्ये जी चांदवड ही एकेकाळी होळकरांची उपराजधानी होती आणि ह्या रंगमहालाचं वैभव वैशिष्ट्य या उपराजधानीमध्ये एक अत्यंत आगळं वेगळं होतं आणि इथं हा कार्यक्रम व्हावा, राजमातांचं पूजन इथं व्हावं याच्यासाठी आम्ही आदरणीय महाजन साहेब असेल, भुसे साहेबांना, रावळ साहेबांना विनंती केली। महाजन साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आज हा अत्यंत स्तुत्य आणि सुंदर असा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं होतोय। खरं तर हा कार्यक्रम इथं होत असताना चांदवडचं जे गेलेलं वैभव आहे, एका काळी चांदवडची ही उपराजधानी म्हणूनची जी ओळख आहे ही कुठेतरी आज युवराजांच्या आगमनानंतर आपल्या चांदवडाच्या वैभवामध्ये पुनश्च एकदा भर पडेल असे मला ह्या आजच्या कार्यक्रमाकडे बघून वाटतं। हा एक सामाजिक कार्यक्रम असून आज आपल्याकडे इथं रंगमहालाची परिसर जो आहे, इथं एक मोठी बारव आहे। अहिल्यादेवींच्या जवळजवळ 13 बारवा या चांदवड शहरामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की राजमाता अहिल्यादेवींनी जशा त्या हिंदू रक्षक होत्या आणि अनेक देवळं हे जे भक्ष पावलेले होते, ज्यांचं विद्रुपीकरण झालेलं होतं, त्यांना काशीच्या विश्वनाथाच्या मंदिरापासून तर इथल्या रेणुका मातेच्या मंदिरापर्यंत अहिल्यादेवींनी शेकडो हजारो मंदिरांचं जतन केलं। एवढंच मोठं काम अहिल्यादेवींनी जलसंवर्धनामध्ये पण केलं। आपले राज्याचे गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हाही ते इथं 2दा इथं आले होते। रावळ साहेब मागच्या काळामध्ये पर्यटन मंत्री होते आणि ते स्वतः राजघराण्यामध्ये आहेत आणि रावळ साहेबांनी 14 ते 19 आपल्याला इथं भरभरून निधी पण दिला। मला आठवतं साहेब की आपण जेव्हा राजस्थानमध्ये सर्व राजांची आणि त्यांची एक कॉन्फरन्स झाली होती, आपण तिथं पण गेला होता की आपल्या ह्या राजमहालाला अजून पुनर्वैभव काही प्राप्त करून देता येईल का। पण ज्या चांदवडच्या या उपराजधानीच्या ओळखीकडे राजमातेंचं हे गादीचं ठिकाण, राजमाता जिथून इथं शासन करत होत्या आणि राजमातांकडनं जेव्हा ह्या पूर्ण परिसरावर इथून रंगमहालातनं देखरेख होत होती, आज रंगमहालाची ही जर आपण वास्तू पाहिली तर इथं बघून नक्कीच आपल्याला थोडंसं कुठेतरी कमतरता जाणवते। माझी महाराज युवराजांना हीच विनंती राहील की ASIचं ह्या वास्तूच्या जतनासाठी काम चालू आहे महाराज,
पण कुठेतरी थोडंसं संस्थेचा आणि ASIचा ताळमेळ जर आपल्याला बसवायला पाहिजे. आपण युवराज आहात, आम्हाला आपल्याकडनं एक ह्या त्रिशताब्दी निमित्त एक आम्हाला आपल्याकडनं परवानगी पाहिजे आहे की भविष्य काळात जसं शासन समजा युवराज साहेब खास करून आमची एकच विनंती आपल्याकडे, जसं हे आपलं वैभव आहे तसं आमचं चांदवडचं पण हे वैभव आहे. आम्हाला तुमच्याकडनं एवढीच परवानगी पाहिजे की शासनाचे सर्व ज्येष्ठ नेते इथे आहेत. शासन याच्यावर पूर्व वैभव राजमहालाला आणि रंगमहालाला देऊ शकेल, पण त्याचा वापर हा आपण भविष्यामध्ये कुठेतरी अहिल्यादेवीच्या चरणावर पायावर पाय ठेवून अजून एखाद्या नवयुगातल्या अहिल्यादेवी कशा होतील याच्यासाठी जर आपण केला तर नक्कीच अहिल्यादेवीच्या या 300व्या जन्मशताब्दी निमित्त या सोहळ्याला कुठेतरी अर्थ राहील. दुसरा महत्वाचा विषय, आम्ही इथल्या ज्या 13ही बारव आहेत त्यांचं आता संवर्धन चालू केलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की त्या संवर्धनाचं पण काम आपण चांगलं करू, कारण एकेकाळी या दुष्काळी तालुक्यामध्ये या बाराव्यामधनं पूर्ण तालुक्याला पाणी मिळायचं एवढं जिवंत पाणी त्या बाराव्यांमध्ये आहे. पण काळाच्या ओघामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कचरा साचला. गेल्या 15 दिवसापासून आपण सर्व बारावा त्या साफ केल्याच आहे, पण भविष्य काळामध्ये कायमच्या ह्या बारावा 12 महिने 24 तास इथं नितळ पाणी कसं राहील याच्यासाठी पण नियोजन आम्ही माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला त्याच्यासाठी पण मदत करावी. पुनश्च एकदा आज माता भगिनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि चित्राताईंनी खास करून आग्रह केला की अहिल्यादेवीच्या कार्यक्रमाला मला रंगमहालामध्ये यायचंच आहे. ताईंनी शब्दाप्रमाणे इथं आल्या पण आहेत. त्या माता भगिनींचं पण मी मनापासून इथं स्वागत करतो. आज आलेले सर्व समाज बांधव, सर्व चारी दिशेने आलेल्या बांधवांना मी माता अहिल्यादेवीच्या 300व्या जन्मशताब्दीच्या मनपासून शुभेच्छा देतो. आणि आज महाराणा प्रतापांची पण जयंती आहे. मी महाराणा प्रतापांसारख्या वीर योद्ध्याला पण मनापासून नमन करतो. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि पुनश्च एकदा हे सर्व मान्यवर आज चांदवडमध्ये आले, या भागाचा आमदार म्हणून आपले सर्वांचे स्वागत इथे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्यादेवी. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते माननीय आमचे सहकारी आमदार डॉक्टर राहुलजी अय्यर साहेब, भूषणजी कासलीवाल, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला वाटतं की राजा कसा असावा, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहेबांनी आपल्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आपण पाहिलेली आहे. आज हा चांदवडचा रंगमहाल असेल, भाऊ आमच्या मालेगावला मोसम नदीवर पूल आदरणीय अहिल्यादेवी होळकर साहेबांनी बांधलेला आहे. आमच्या मालेगावमध्ये 3 ठिकाणी पायमारो वीर ज्या बोलतो आपण ते प्रवाशांच्या तहान भागवण्याच्यासाठी त्या काळात बांधलेले आहेत. आणि म्हणून संपूर्ण देश पातळीवर अहिल्यादेवी होळकर साहेबांनी अनेक विकास कामं त्या ठिकाणी संपन्न केलेली आपण पाहिलेली आहे. आज योगायोग आहे की दुसरे महान राजे महाराणा प्रताप साहेबांची पण आज जयंती आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा एक दुग्ध शर्करा योग आज या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मला आठवतं की आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब ग्राम विकास मंत्री असताना आणि मी कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्री असताना अहिल्यादेवी होळकर साहेबांच्या साठी आपण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की 300 पेक्षा जास्त ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचं काम ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न केलेलं आहे. त्या स्मारकाच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकरांचं एक चिरस्मरण संपूर्ण नागरिकांना त्या ठिकाणी झालं पाहिजे, या त्याच्या पाठीमागच्या भावना त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं की आजचा हा सुंदर कार्यक्रम आणि हा सुंदर रंगमहाल पाहिल्याच्या नंतर योगायोगाने कुंभमेळा मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब पण इथं आहेत. महाजन साहेब, माझी विनंती असणार आहे की कुंभमेळ्याचा आपण जो काही कार्यक्रम आराखडा तयार करू त्याच्यामध्ये या रंगमहालाचा पण आपण समावेश करूया, की जेणेकरून कुंभमेळ्याच्या निमित्ताने
देशभरातून आणि जगाच्या पाठीवरनं जे काही भाविक या ठिकाणी येणार आहे तर ते सुद्धा या रंगमहालाचं दर्शन घेण्याच्यासाठी निश्चितपणे या ठिकाणी येतील. आमदार राहुल आहेर साहेबांना विनंती असणार आहे आणि चांदवडकरांची जर तयारी असेल तर विद्यार्थ्यांच्या सहली सुद्धा आम्ही या रंगमहालाच्या दर्शनाच्यासाठी शाळेच्या सहली आम्ही या ठिकाणी आणू की जेणेकरून या रंगमहालाचं दर्शन घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणा मिळेल, एक चेतना घेऊन या ठिकाणावर विद्यार्थी त्या ठिकाणी निश्चितपणे जातील हा मी विश्वास व्यक्त करतो. मला वाटतं की आताच आम्ही बोलत असताना पर्यटन मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेबांना पण रावल साहेबांनी गिरीश महाराज भोंडी आम्ही त्यांना हा रंगमहाल दाखवला आणि या रंगमहालाच्या जतन करण्याच्यासाठी शासनाकडनं आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा ही पण विनंती देसाई साहेबांना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब हे पूर्णपणे या कार्यक्रमाच्यासाठी पूर्ण क्षमतेने आपल्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहतील हा मी विश्वास व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मी या शुभ कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.